चित्रांच्या कथा सांगती ह्या मातीशी नाती चित्रकथी 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 शिवरुग्णालयातील निवासी डॉक्टरला मारहाण. असं डॉक्टरांना मारून काही होणार आहे का? लोकांची ना सहनशक्तीच संपत चालली. तरी काय करणार बिचारे. विश्वकोश अद्ययावत अगं बाई, काय झालं? अहो वर्तकची बातमी आली पेपरात. काय सांगताय काय? अहो हे बघा ना. बघू बघू. हो बघा ना. हा बघा फोटोही आलाय त्याचा. हाच ना तुमच्या ऑफिस मध्ये काम करणारा वर्तक? परीक्षेत पहिला आलाय तो. बघा आता ताबडतोब धावत येतील इथे. त्याला पत्ता मागत होते बाहेरकडनं आपल्या. हो अण्णा या वर्तक या या अभि राहू दे वर्तक. काय बोलू मी, मला काही कळत नाही. साहजिकच आहे. हेवा वाटण्यासारखं यश मिळवलंय तुम्ही. अच्छा इंदुमती, हेच आमचे वर्तक बरं का. काकू नमस्कार. असू दे. यशस्वी आलेच मी. बसा. काय करताय? एक मिनिट. काय चाललंय याचं? नाही काकू एक मिनिट. हे काय वर्तक? ना हो ऑफिस मध्ये सगळ्यांसमोर पेढे देता आले असते, पण हार नसता घालता. हो काय तू अभिनंदन. तुम्ही पण घ्या. काकू घ्या. हो मी घेईनच. 2-2 लाडू खाईनाच. इंदुमती जरा वर्तकांकरता चहा टाका. हो आलेच. वर्तक पेपरात फोटो बाकी छान आलाय तुमचा. अण्णा थँक्यू. तुमचा वर्तक आज तुम्हाला यशाच्या श्रेयापलीकडे दुसरं काही नाही देऊ शकत. तुमच्याकरता मी फार काही केलंय असं मला खरंच नाही वाटत वर्तक. ना तुम्हाला हो तसं वाटणं साहजिक आहे. कोणाला कल्पना येणार नाही इतकं सांभाळून घेतलं तुम्ही मला.
अहो मी तुम्हाला सांगतो, मी कधी कधी उशिरा ऑफिसला जायचो, कधी कधी लवकर ऑफिसमधून निघायचो, ऑफिसमध्ये अभ्यास करत बसायचो. अण्णा एका शब्दानेही मला काही बोलले नाही. उलट सगळ्यांसमोर ओरडून सांगायचे मला हेड ऑफिसला जा म्हणून. आणि मग मी ऑफिसमधून निघून लायब्ररीत जाऊन अभ्यास करायचो. चहा. हो विशेष काय त्यात माझ्या पदरचा काहीच खर्च नाही झाला. अहो शिरा करते पटकन. मला कळलं मी त्या काळात ओव्हर टाइम करायचा. पुरे अण्णा स्तुती पुरे झाली, आता चहा घ्या. नाही अण्णा, एक सांगू का बोलतोय, आपल्या देखत काहीतरी फुलतंय हे बघण्यातला आनंद खरंच खूप वेगळा असतो. म्हणजे छोट्याशा भुईनाळ्यातनं बघता बघता पुरुषभर उंचीचं ठिणग्यांचं झाड उभं राहतं आणि ते पाहताना लहान मुलांना जसा आनंद होतो ना तसा आनंद होतो. आणि वरत ते झाड तर क्षणभरच फुलतं, पण तुमचा यशवृक्ष मात्र अगदी फार आकाशावर गेला. कुठेतरी लिहून ठेवावं असं बोलले तुम्ही. तुला सांगते वर्त, हे पत्रही फार छान लिहितात. लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी गेले होते ना तेव्हा इतकी छान पत्र लिहिली होती यांनी. पण आता वाटतंय की तेव्हा लिहायलाच नको. का? हो, कारण त्यानंतर गेल्या 17 वर्षात या माहेरी गेल्याच नाहीये. काय हो तुम्ही पण. अरे काय म्हणत्या? हा ना. हा काय नोकरीचं कुठपर्यंत आलं? हा चाललंय. हे पुरे झालं आता क्रिकेट वगैरे, नोकरीचं बघा. हो. इंदुमती. आलात? हो या. इंदुमती, एक बातमी सांगायची आहे. कसली बातमी? हो, आपले वर्तक चालले अमेरिकेला. स्कॉलरशिप मिळाली त्यांना. म्हणजे इथली नोकरी सोडून जाणार तो? हो, जवळजवळ तसंच. साहेबांनी म्हटलंय की परत या तुमच्याकरता नोकरी तयार असेल म्हणून, पण त्याला काय अर्थ नाही. आमच्यापेक्षा मोठ्या कंपन्यांच्या ऑफर्स मिळतील त्यांना आता. मग छान. चला नाश्ता करून घ्या तुम्ही. हातपाय धुवून आलोच. बर. बसा. करा सर. कसं झालंय? वरतं तुमच्या स्वयंपाकाची तारीफ करत होते. भेटायला येणार आहे तुम्हाला. काहीतरीच. हो, खरंच सांगतोय. आणि तारीफ करावी असं तर मेनू जमला होता परवा. नाही पण मला विचाराल ना तर तसा जमायला हवा होता ना, तसा नाही वेळ जम. बरोबर आहे. वाटलंच मला. हो, छान झालं होतं सगळं. या तुम्ही. ओ कोपरकर. अरे ओ कोपरकर. काय? अरे एक सनसनाटी बातमी आली आहे कानावर. अहो, बातमी जर सनसनाटी नसेल तर तुम्हाला चहा द्यावा लागेल. अरे दिला. अरे तो आपला वर्तक पुन्हा ऑफिस मध्ये जॉईन होतोय म्हणे. मला नाही वाटत. अरे त्याला वरची पोस्ट देत आहेत कंपनीमध्ये. आता अण्णांचा बॉस बनेल. अरे बापरे, मग ते आता खरं नाही. अरे पण अण्णांचा स्वभाव तुला माहिती आहे ना. हो ना. देसाई, मला आजही तो किस्सा आठवतो. एकदा अण्णा ऑफिसमध्ये काम करत असताना त्यांनी चहा मागवला आणि त्याच वेळेला साहेबांची एंट्री झाली. साहेबांनी त्यांच्यावर जी आग पाकड केली त्यानंतर पुढील 4 वर्ष अण्णांनी चहा म्हणून घेतलाच नाही. आठवलं मला. अरे आता पुढे काय रामायण घडतंय बघायचंय.
चंद्रमा इंदुमती इंदुमती हो हो आले तुम्हा. अहो काय करताय इंदुमती? चला साहित्य संघात जायला अर्धा तास लागेल आपल्याला. लवकर चला असं काय करता देवाला सांगायला नको का घरावर जरा लक्ष ठेव म्हणून. सगळ्या देवांना सांगितलं ना की अजून कोणी उरलंय. हट्टा करू नका. चला आता निघायचंय ना, उशीर होतोय ना आपल्याला. चला निघूया ना. चला. एक मिनिट. काय आलं? हे काय अहो काय करताय? कोणी बघितलं तर काय म्हणेल? म्हणेल की नवऱ्याचं बायकोवर खूप प्रेम आहे. इश्श. एक विचारू का? विचारा ना. तुम्ही माझ्यापासून कधी कुठली गोष्ट लपवली आहे? तुम्हाला काय वाटतं? माझं लग्नाआधी मध्ये थट्टा करायला वेळ नाही आपल्याला. नाटकाला जायचंय ना. मी काय म्हणतोय तुम्हाला चांगलंच माहिती. लग्न झाल्या झाल्या तुम्हाला काही सांगत नव्हते मनात, पण हळूहळू तुमचा स्वभावाचा अंदाज आहे आणि मग सगळं सांगायला लागलं. काहीही लपवलं नाहीये तुमच्यापासून. तुमच्यासारखी आतल्या गाठीची नाहीये मी. आतल्या गाठीचा मी नाहीये बरं का इंदुमती. फक्त हे असं तुमच्यासारखं सगळं उघडपणे बोलणं मला नाही जमत. अहो मला तसं म्हणायचं नव्हतं. पण एक सांगतो हा. लग्नानंतर नवरा बायको दोन म्हणून राहतच नाही. म्हणजे नवऱ्याच्या जे मनात असेल ते बायकोला न सांगता कळायला हवं, आणि बायकोला जे म्हणायचं असेल ते नवऱ्याच्या ओठांवर असायला हवं. चला आता उशीर होतोय ना आपल्याला. चला निघूया. बाहेर जाऊन येते जरा, लक्ष असू द्या. आज मूड अगदी वेगळाच दिसतोय. हो, कारणही तसंच आहे. आज कोण भेटलं होतं मला माहिती आहे का? कोण? इधर भेटला होता का? लग्गू भेटली होती? नाही हो. अगं बाई, बाबा भेटले होते की काय माझं? बाहेरच्याच लोकांची नाव घेतात फक्त. जाऊ दे मग, मला विचारूच नका. हो हो, वर्तक भेटले होते आज आपण. सांगताय? आला मध्ये घेऊन? हो, वाढदिवसापूर्वी. दिवस बराबर निघून जातात नाही? किती वर्ष झाली असतील हो? बरोबर 3 वर्ष झाली. खूप छान वाटलं भेटून. मग आता इथेच राहून नोकरी करणार? हो अर्थातच. हो, आमच्यापेक्षा मोठ्या कंपन्यांकडनं ऑफर्स येतील त्यांना. बॉस बनतील, बॉस. असे सगळे लोक सॅल्यूट करतील. अहो नाटकाला जायचंय ना? चला. क्लीन बोल्ड. अरे मॅच काय ऐकताय? अरे त्याच्यापेक्षा सॉलिड बातमी मी तुला देतो. देसाई, काय सॉलिड मॅच लागली हो. कोपरकर, अरे खरंच सनसनाटी बातमी आहे. कसली बातमी? हो, कसली बातमी? तुमच्या सगळ्या बातम्या फालतू असतात. हो देसाई, बातमी सॉलिड नसेल तर चहा द्यायचा मात्र. अरे वर्तक आपल्या ऑफिसला कन्फर्म येतोय म्हणे. तर विशेष काय? सगळ्यांनाच माहिती येते. अरे लेखा, तुला चहा हवं तर मी देतो. अरे माझी सगळी न्यूज तर ऐकून घे. बरं सांगा. आता वर्तक केबिन मध्ये बसणार आणि तो अण्णाचा बॉस बनणार. म्हणजे? अरे बाबा, आता वर्तक साठी स्पेशल पोस्ट क्रिएट केली आहे. मग अण्णा नाराज होणार का? त्यांच्या पोझिशनला धक्का लागत नाहीये. अरे अण्णा काय गटचा माणूस आहे माहिती ना. अरे ही विल नेव्हर टॉलरेट. अहो देसाई, तुम्हाला माहितीये ना अण्णांचे आणि वर्तकांचे रिलेशन चांगलेत म्हणून. हो,
तरी हाताखालचा माणूस बॉस झालेला कोणाला खपेल? आणि अण्णा मॉर्निंग मॉर्निंग मॉर्निंग. अहो काय झोपला नाही तुम्ही? हा काही नाही हो, झोप येत नव्हती. हे उकडते फार, त्यामुळे जरा तरी काय दोन्ही पंखे चालू ठेवले, ते एकदम फास्ट 5 वर. उकडते कसलं? तब्येत ठीक आहे ना तुमची? हो तब्येत बरी आहे. झोपा तुम्ही, येतो. तुम्हीच म्हणालात ना नवरा बायकोत काही लपवायचं नसतं. हो नाहीये तसं काही. आणि समजा असलं तर मी सांगेन. झोपा. नाही तुम्ही आधी झोपायला चला बघू. हे बघा झोप पूर्ण नाही ना झाली तर मग पुन्हा उद्या कामात लक्ष लागणार नाही. चला बघू. हो तुम्ही झोपा, मी येतोच. नाही तुम्ही आता माझ्या बरोबर झोपा तुम्ही. मी सांगत नाहीये याचं एक कारण आहे दुमती. एकतर माझी घालमेल तुम्हाला नाही समजायची आणि चिंता करत राहाल ते वेगळंच. अरे वर्त ये कशा? मी मस्त. तू कसा आहेस? मस्त आहे. अण्णा आहे. नाही आले नाहीत अजून. हे काय मी त्यांचीच वाट बघते. आम्हाला जरा बाहेर जायचं होतं ना. अजून नाही आले? नाही ऑफिस मधून लवकर निघाले होते. का? मी त्याच ऑफिसला जॉईन केलं, तुम्हाला कळलं ना? अरे वा. नाही हे बोलले नाहीत मला. हे काय सगळं इथेच उभं राहून बोलायचंय का? चल चल आत ये ना. ये वर्त आलो. पाणी चहा कर दे पटकन. अरे गेले 4-5 दिवस जरा गप्पच आहेत. काय झालंय कुणास म्हणजे असं वागत नाहीत ते. पण वर्त तू त्यांच्या ऑफिस मध्ये जॉईन झालास हे बरं झालं. ऑफिस मध्ये काही झालंय का? काकू या सगळ्याला मीच जबाबदार आहे. म्हणजे रे? मी ऑफिस मध्ये अण्णांचा ऑफिसर म्हणून जॉईन झालो. हा मग अहो याचा त्यांनी धक्का घेतलाय. म्हणजे मी कधीही त्यांच्याशी ऑफिसर सारखा वागलेलो नाहीये. कुठलाही पेपर माझ्याकडे आला की साईन करण्याच्या आधी मी त्यांचा सल्ला विचारतो, मगच सगळा निर्णय घेतो. अर्थात या सगळ्यामध्ये त्यांना लाजवण्याचा किंवा मला मोठं करण्याचा मी अजिबात प्रयत्न नाही करत आहे. तरीही डिस्टर्ब असतात. साहजिक आहे, स्वाभिमानी आहेत ते. अर्थात या सगळ्यामध्ये त्यांना लाजवण्याचा किंवा मला मोठं करण्याचा मी अजिबात प्रयत्न नाही करत आहे. तरीही डिस्टर्ब असतात. साहजिक आहे, स्वाभिमानी आहेत ते. वर्त
इतकी वर्ष संसार करते मी त्यांच्या, मला माहित नाही का ते कसे आहेत ते. एखाद्यावर प्रेम करतील तर जीव पाखडतील. पण एकदा फिरले की फिरले. पण होतील नॉर्मल. मी घालीन समजूत त्यांची. माझ्या शब्दाबाहेर नाही ना ते. काकू एक सांगू का? काय रे, काय झालं? तुम्ही त्रास करून घेऊ नका. अरे नाही करून घेणार. काय झालं? अण्णांनी राजीनामा दिला. काय? राजीनामा दिला याने? नाही नाही, पण हे खरं कशावरून? असं काय करताय? त्यांचा राजीनामा माझ्याकडे आहे. तो परत घ्या हे सांगायलाच तर मी इकडे आलोय. आणि हे सांगितल्याशिवाय मी इथून हलणार नाहीये. मी पण हट्टी आहे त्यांच्यासारखंच. वर्तक, तू हरशील. काकू काकू हे ऑफिस जॉईन करण्यामागचं एकच कारण होतं, ते म्हणजे अण्णांबरोबर मला परत काम करता येईल. आता ह्या गोष्टीचा त्यांना मनस्ताप होईल अशी जराही कल्पना नव्हती मला. कधी कधी माणसांबद्दल बांधलेले अंदाज असेच चुकतात. काल घरी वर्तक येऊन गेला. वर्तक? का? त्यात एवढं नवल वाटण्याचं काय कारण? नवल नाही, पण ते आता साहेब झालेत ना, वर्तक साहेब. मला खूप गिल्टी वाटतंय सर. का? तुम्हाला गिल्टी का वाटतंय वर्तक? अहो तुम्ही काय केलंय? यू एन्जॉय युअर जॉब. सर ऍक्च्युली मला खरं सांगू का, मी खूप फ्री फील करतो. तुम्ही यात नका अडकू.